नमस्कार, मी पूजा मडवी। आज मी तुम्हाला महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे खंडोबा यांचे दर्शन व माहिती तसेच गोंधळ, अभिषेक, तळी भंडारा हे सर्व या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। जेजुरीला येण्यासाठी मी प्रायव्हेट कार केली आहे। आता गडाच्या पायथ्याशी आली आहे। येथे जवळच पार्किंगची सोय आहे। हा समोरच जेजुरी गड आहे। पूजेच्या साहित्यांची दुकानं इकडे आहेत। दिवटी, बुदली, खंडोबाचे टाक, खंडोबाच्या मूर्त्या येथे आहेत। इकडे सुंदर व आकर्षक पितळेच्या व पंचधातूच्या मूर्त्या आहेत। पूजेसाठी भंडारा व खोबरं आहे। खंडेरायाच्या खूप छान छान फोटो फ्रेम्स आहेत। येथे खंडेरायांना अत्यंत प्रिय अशी घोंगडी आहे। येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट। मी येथे फोटो फ्रेम घेतली आहे। येथे समोरच गणेश मंदिर आहे। येथे खंडेरायांना प्रिय असा हार आणि सुगंधित दवणा आहे। हा जेजुरी गडावर चढण्याचा मुख्य महाद्वार आहे। जेजुरी गडावर जाताना आधी नंदी महादेवाचे दर्शन घ्यावे लागते। आता नंदी महादेवाचे दर्शन घेऊन झाले, गडाच्या मुख्य महाद्वारातून प्रवेश करू। येथे पितळेची भव्य अशी घंटा आहे। गड चढताना शुद्ध शाकाहारी नाश्ता असा फलक वाचला। मग मला भूक लागली। मग पाहते तर काय, पूजेचं साहित्य। बहुतेक बोर्ड बदलायचे विसरले असतील। हा झाला गमतीचा भाग। आता आपण गड चढायला सुरुवात करूया। पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत। खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत। खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो। खंडोबा या नावाखेरीज खंडेराय, मल्हारी, म्हाळसाकांत, मार्तंड भैरव, येळकोट ही त्यांची नावे होय। आता मी तुम्हाला खंडोबा देवाची उत्पत्ती कशी झाली त्यांची माहिती सांगणार आहे। कृतयुगामध्ये मणिचूल नामक पर्वतावर धर्मपुत्र सप्तर्षी तप करत होते। तेथे मणी आणि मल्ल नामक दोन राक्षसांनी येऊन उपद्रव करण्यास सुरुवात केली। त्यांनी ऋषींचे तपोवन उद्ध्वस्त करून टाकले। या दोघा दैत्यांना ब्रह्मदेवांकडून कधीही पराजित न होण्याचा वर दिला होता। तेव्हा ते दोघे उन्मत्त झाले होते। तेव्हा सप्तर्षी महादेवांकडे गेले। ऋषींचे दुःख ऐकून महादेव देखील दुःखी झाले। मणी आणि मल्ल यांच्या विनाशासाठी त्यांनी मार्तंड भैरवाचे रूप घेतले व आपल्या 7 कोटी गणांना सोबत घेतले व महादेव मणिचूल पर्वतावर पोहोचले। मणी आणि मल्ल यांच्याबरोबर त्यांचे तुंबळ युद्ध झाले। शेवटी मार्तंडांनी मणीच्या वक्षस्थळाला विदीर्ण केले। तो भूमीवर पडला। भूमीवर पडताना त्याने महादेवांना प्रार्थना केली की तुमच्या घोड्याच्या रूपामध्ये सतत मला तुमच्याजवळ राहण्याची अनुमती द्यावी। महादेवाने त्याची प्रार्थना स्वीकार केली। त्यानंतर मल्लाने देखील प्रार्थना केली, आपण माझे नाव धारण करावे। तेव्हा महादेवाने त्याची देखील प्रार्थना स्वीकार केली व मल्हारी या नावाने महादेव प्रख्यात झाले।
गडावर चढत असताना जागोजागी तुम्हाला गोंधळी बुवा दिसतील. जेजुरी गडाच्या काही पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला खंडोबाची दुसरी पत्नी बानुबाईचे मंदिर लागते. बानुबाई ही धनगराची मुलगी होती. एके दिवशी खंडोबा देवाने बानुबाईच्या सर्व मेंढ्या मारल्या व तिच्या वडिलांना सांगितले, बानूचे माझ्याशी लग्न करून द्या, मी सर्व मेंढ्या जिवंत करून देईन. अशा प्रकारे त्या दोघांचा विवाह झाला. अर्धा गड चढल्यावर जेजुरी शहराचे सुंदर असे दृश्य दिसते. गडावर चढत असताना गोंधळी बुवांकडनं आई तुळजाभवानी व आई काळूबाई यांच्या गोंधळाची व्हिडिओ केली आहे. माघरगडी कोल्हापुरी कोल्हापुरी राजे साली म्हणजे भोळ्या भक्ताच्या घरी म्हणजे अंबाबाई भक्ताच्या गोंधळाला येत आहे. कोल्हापुराला Thank you.
मुख्य द्वारासमोरील नंदीला नमस्कार करत आहे. हे जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार आहे. भंडाऱ्याच्या पिवळ्या धमक रंगानं उजळून गेलेली जेजुरी गडाचा परिसर म्हणून याला सोन्याची जेजुरी असे म्हणतात. तसेच 9 लाख पायरीचा डोंगर असेही म्हणतात. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर 4 दगडी दीपस्तंभ आहेत. यावर भंडारा उधळतात. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. मंदिराच्या कळसावर सुंदर असे नक्षीकाम केले आहे. तेल जाळा आणि विघ्न टाळा या कल्पनेतून येथे येणारे अनेक भाविक या अग्नीत तेल अर्पण करतात. आपल्या मनातील कोणतीही इच्छा नंदीच्या कानात सांगितल्यावर ते आपली इच्छा त्यांच्या आराध्याकडे पोहोचवतात. ही आहे मोफत दर्शनाची रांग. खंडोबासाठी घोंगडी आणि म्हाळसा देवीसाठी साडी चोळी घेतली आहे. खोबऱ्याचे तुकडे भंडाऱ्यात मिसळून खंडोबावर का उधळतात ती कथा आता मी तुम्हाला सांगत आहे. खंडोबाने मणी आणि मल्लावर विजय प्राप्त केला तेव्हा देव आणि ऋषीगण प्रसन्न झाले. देवांनी सुवर्णमुद्रांनी व ऋषीगणांनी भंडाऱ्यांनी उधळण करून विजय उत्सव साजरा केला. तेव्हापासून खंडोबावर भंडारा व सुवर्णमुद्रांची उधळण करण्याची प्रथा पडली. एक धनगर माणूस खंडोबाचा निस्सीम भक्त होता. परिस्थितीमुळे खंडोबावर सुवर्णमुद्रा उधळणे त्याला शक्य नव्हते. त्याने देवाची करुणा भागली व सुवर्णमुद्रांऐवजी खोबऱ्याचे तुकडे भंडाऱ्यात मिसळून खंडोबावर उधळले. त्याच्या भक्तीने खंडोबा संतुष्ट झाला. या भक्ताने वाहिलेले खोबऱ्याचे तुकडे माझ्यासाठी सुवर्ण समान आहेत. तेव्हापासून खंडोबास खोबऱ्याचे तुकडे व भंडारा प्रिय झाला.
गाभाऱ्यात प्रवेश करत आहे. गडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. गडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पाहुणे कोण खंडेरायांचं दर्शन घ्या. खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळको, सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा. हरिवर्णना मल्हारी तुझी प्रचंड. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा. खंडोबा मंदिराच्या पाठीमागेच तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. या गाभाऱ्यात अभिषेक केला जातो. देवा चंद्रकांत देवा बाबाजी देवा जय प्रभू देवा आशा देवा नैवेद्य देवा जागृत देवा जय प्रभू देवा मान्य देवा अक्षय देवा मान्य करून दे देवा सुखाचं देवा समृद्धीचं देवा परवानगीचं ऐश्वर्याचं देवा मला येळकोट येळकोट जय मल्हार. खंडेराव महाराज की जय. जय पठाण महाराज की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा खंडेराव महाराज की जय. पठाण महाराज की जय. आपल्या सर्वांनी बोला राजा सदानंदाचा खंडेराव महाराज की जय. खडे पठाण महाराज की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. या ठिकाणी तळी भंडारा केला जातो. हे आहे अन्नपूर्णा देवीचे मंदिर. अशा प्रकारे तळी भंडारा केला जातो. तरी प्रणाम प्रणाम. खंडेराव महाराज की जय. आई भवानीचा उदय होईल. जय मल्हार. सदा आनंदाचा खंडेराव महाराज की जय. आई भवानीचा उदय होईल. जय मल्हार.
हा आहे पूर्व दरवाजा. ही आहे खंडोबाची पालखी. गड उतरताना उजव्या हाताला हॉटेल आणि चप्पल स्टँड आहे. बऱ्याच काळानंतर जेव्हा शहाजीराजे व छत्रपती शिवाजीराजांची भेट ठरली तेव्हा धार्मिक संकेत असल्याने एखाद्या तीर्थस्थळी ती भेट व्हावी असं ठरलं आणि ते ठिकाण जेजुरी होय. लहान मुलींसाठी येथे खेळणी आहेत. गड उतरताना अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे. तुम्हाला जेजुरी गडाची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.